नमस्कार. आज आपण गुरुपौर्णिमा बद्दल माहिती पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. गुरुपौर्णिमा हा आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. हा सण आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती असल्याने याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. महर्षी वेदव्यासांचे स्मरण. महाभारत, 4 वेद आणि पुराणांची रचना करणाऱ्या महर्षी वेदव्यास यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. गुरु शिष्य परंपरा. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरु, शिक्षक तसेच आपल्याला चांगले संस्कार देणारे आई वडील यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याची ही प्राचीन भारतीय परंपरा आहे. अज्ञानाचा नाश. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश. जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले जातात. विविध धर्मातील संदर्भ. हिंदू धर्मासोबतच बौद्ध धर्मात या दिवशी गौतम बुद्धांनी सारनाथ येथे पहिले उपदेश दिले होते. तर जैन धर्मात महावीर स्वामींनी आपल्या पहिल्या शिष्याची दीक्षा केली होती, म्हणून हा दिवस विशेष मानला जातो. अशा नवनवीन व्हिडिओसाठी BM स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.